इकडे जायचं आहे नाही ती स्वांगा करू नको जोर दाखवू नको तिथे व्हिडिओ करते ना हिडी नको मी हिडी नाही ती स्वांगा नको हिडी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मंडळी, आजचा व्हिडिओ हा भात कापणीचाच असणार आहे. तर आमची शेती आहे ना मंडळी, थोडी डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे आम्हाला एक फेरी मारायला 20 मिनटं लागतात. आणि तुम्ही बघू शकता इकडे गवत किती वाढलं आहे आणि पूर्ण वाटेवरती आलं आहे. पाऊस कसाही येतो वाऱ्यामुळे आडवा तिडवा, तर हे सगळं गवत आहे ना वाटेवरती आलं आहे. आणि ही अशी वाट काढत काढत जायला लागते, आम्हाला खाली काहीच दिसत नाही आहे. तर डोंगराळ भागामध्ये शेती असल्यामुळे डोंगराचं जे पाणी पावसाने येतं ते डायरेक्ट शेतामध्ये येतं. हे तुम्ही आजूबाजूला बघू शकताय, खूप मोठे मोठे डोंगर आहेत आणि डोंगराच्या पायथ्याला अगदी शेती आहे आमची. तर आम्ही पटापट पाऊस पडायच्या अगोदर घेऊ. दुपार झाली की पावसाची सुरुवात होते. तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला आपण बघूया. तर मंडळी, तुम्ही बघू शकता किती पाणी आलं आहे शेतामध्ये. आणि हे पाणी उपळीचं पाणी चालू झालं आहे कालच्या पावसामुळे. जमिनीतून झरे चालू झाले आहेत. आणि आम्ही भात कापून पसरवून म्हणजे वाळण्यासाठी ठेवत नाही आहे, डायरेक्ट कापून आम्ही ह्या अशा पेंढ्या तयार करतो आहे आणि डायरेक्ट बांधून. गवत आहे ना, वाट दिसत नाही पायाखाली. हा पप्पा ना, हे उचलू नको दादा. इकडे जायचं आहे नाही ती स्वांगा करू नको जोर दाखवू नको तिथे व्हिडिओ करते ना हिडी नको मी हिडी नाही ती स्वांगा नको हिडी चला चला चला. डुसक्यो बाय घेऊन या. म्हणून तर बोलत होता काय, फेऱ्या मारायला चल. हा काय करतो, अरे फोटो काढतोय बुवा. सगळं बघू का हातात ना काढला थंड. माणसं गेली नाही आता. दिला घरी शेतात थंड पिणं आणि घरात थंड पिणं आणि तिला इथे ठेवायची जेवण आम्हाला. एक पेंडी आणलीच नाही तरी चालेल, तिथं थंड नाही. सर्वांनी व्यवस्थित राहा, बस एवढंच माझं हे असतं.
आणि आरती मात्र असती या शेताला 4 दिवस लागतात आम्हाला माझ्या आजोळातून. तर आज हे काल आणि आज 2 दिवसामध्ये, 2 दिवस पूर्ण नाही, 1.5 दिवसामध्ये पूर्ण अख्खं शेत घेऊन गेलो आहे आम्ही. आणि तुम्हाला मी पाणी दाखवते शेतामध्ये किती पाणी आलं आहे ते. चला. मम्मीकडे आहे. पाणी बघा शेतात. हो पेंड घ्यायचे ते शेतात पाणी. आणि आता पाऊस यायची सुरुवात झाली. हा आली. हो पोपळीचं पाणी आहे. हे बाई बसल्या त्याने घेतले डोक्यावर. तर अशा प्रकारे आमचा सगळा भात आज संपवलेला आहे आम्ही नेऊन. आम्ही सगळे चाललो आहे आता घरी. बघा आणि पाणी बघा किती आहे शेतात. आता नेमका पाऊस यायला लागला आहे, सुरुवात झाली पावसाची. हो काठी नाही आणली. हां आज आलात म्हणून झाला, नाही तर गेले असते 2 दिवस अजून आम्हाला. हां 2 दिवस लागले असते अजून. खेकडी पकडायला काल 4 वाजले आपल्याला जेवायला.
आमचं काम आम्ही केलेलं आहे. हो आमच्या हातात व्हायचं आता केलं तुमच्या हातात व्हायचं तुझं राजा किती मी आता शुक्रवारी जाणार आहे. फिरवारी हो आता तू बाजारात पण नाही खुला पाऊस लागते का काय दसरा एवढ्या खलबेत न उतरलं पण तिकडनं गेलं कुठल्या घरांकडून कंटाळा आला मला कंटाळा आला तिथं उद्या टाकायचं आणि कुठल्या गवतात नाही टाकायचं बाई राहणार ना तर राहणार मध्ये बाई खाणं कोण आला तुम्हाला बाई भिया वाटते भाऊ तुझा भाता तुझा हा हे काय नाही आपल्याला काय नाही आता घ्यायचं आई गेला कोण गेलं तिकडून त्या साईडने चढायला भारी पडतो बाण आहेत ना हा इथून आडवा आडवा काल कंटाळा लागतो गावात पाहिजे अगदी आमचा टायमात झाला भात हो अगदी टायमात झाला आता जेव्हा वाढतेस ना हो तेवढेच पाऊस येईल बघ. लय थांबवलं म्हटलं होतोय का नाही बरं केला मी हो सगळी होती म्हणून 3 भाग केलेले ना हा कोण कवले बांधायला कोण कापायला कोण न्यायला आई पेंडे इकडं आई पेंडे इकडं कुठले पेंडे आहे. आपण टाकून दिला उतरायचं ठेवून आंबेडीची पानं घेणं जमवली हम्म. आणि केली भेंडी जून झाली असतील ना भेंडी हातात काढून खाल्ली परवा केली हिला कधी काय द्या हो म्हणणार नाही त्याला पेंडे ती बांग दिली होती ती कचली ती एवढी पेरून यायचं लावायला 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 न्या असे सांगितलं घेऊन जाणी कुठल्या तरी डबकात टाका पेरू तो आता घेऊन जातो तो काय होणार आहे काय हा बघ हा आहे काय काय इथं वर ह्यांच्या इथे काय तोट्याची झालीच बाई काय झालं ओ कुठे आहे बाय तुला काजे खाली आहेत सगळी काय ये ना ये कापशी एवढी मोठी आहे एवढं मोठी असतात भाजी काकू आहे ताईस लागेल का मोठी म्हणजे तुम्ही भात का आली काही पानं द्यायला आली 4 दिवस आधी या काय करते भाजी किती भाजी जमवला आणि बघ तिनं बुवा आहे त्याचा काय तुम्हाला काय म्हणायचंय काय म्हणजे हा काय म्हणायचंय काय ही बघ 1 किलो ही पाहिजे काय बेसन पीठ बेसन पीठ 1 किलो
तिकडेच बस तिकडे. तर मंडळी अशा प्रकारे आज आपलं शेताचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी बाय.